हॅलो फ्रेंड्स, मी कवी मंगेश घेऊन आलो आहे एक नवीन कविता. कवितेचं नाव आहे साहित्याचं पीक. कवितेचं नाव आहे साहित्याचं पीक. मी खात जातो पाडाला लागलेल्या असंख्य फळांच्या गरासारख्या संकल्पना. मी खात जातो पाडाला लागलेल्या असंख्य फळांच्या गरासारख्या संकल्पना इथल्या मातीतून. आणि चालता चालता उडता उडता पक्ष्यांच्या पोटामधून कसदार बियांसारखे सांडत राहतो. आणि चालता चालता उडता उडता पक्ष्यांच्या पोटामधून कसदार बियांसारखे सांडत राहतो. इथल्याच मातीतून उचललेले शब्द, शब्दांची जंगले उभी राहावी म्हणून. इथल्याच मातीतून उचललेले शब्द, शब्दांची जंगले उभी राहावी म्हणून. मग त्यातून कथा, कविता, गजला, भारुडे, ओव्या, अभंग वेचत राहील. मग त्यातून कथा, कविता, गजला, भारुडे, ओव्या, अभंग वेचत राहील. ज्ञानेश्वर, तुकाराम, शेक्सपियरसारखी इथली चोखंदळ माणसं. मग त्यातून कथा, कविता, गजला, भारुडे, ओव्या, अभंग वेचत राहील. ज्ञानेश्वर, तुकाराम, शेक्सपियरसारखी इथली चोखंदळ माणसं. आणि पीक येईल साहित्याचं. पीक येईल साहित्याचं जशी येतात भरदार कणसं. आणि पीक येईल साहित्याचं जशी येतात भरदार कणसं. धन्यवाद.